नमस्कार मंडळी. तर बघा आपल्या या रानामध्ये शेणखत टाकलेलं आणि ह्याच्यात पेरून पण काढलं आपण. तर पेरलेलं काय आहे, ह्यात आपण पेरलंय उडीद आणि मूग पेरलाय. तर ह्या काही काकऱ्या दिसायला लागल्यात ना, तरी मस्त छान अशा वापून आल्यात. तरी आणि जास्त उच आलेलं नाही म्हणून दिसत नाहीत आले, तर असे छान वापायले. आणि ह्यात शेणखत टाकल्यामुळे इतकं गवत वापतंय ना, आता इतकं गवत येते की लगे खुरपायला बसावं लागतं, एवढं गवत जास्त येतंय. तर बघा किती छान रान वाटायला लागले ना. असं ह्याला पाळी घातली, येचून काढ्यात भेंडी लावलेली होती, ती रान येचून काढलं आणि मग नंतर पेरणी केली. कारण रान स्वच्छ निर्मळ केल्याशिवाय धान योग्य चांगलं येतच नाही. उगाच म्हणतात का, शेतकरी ही कष्ट जितकं करतो तितकं ही आपल्याला एका दाण्याचे 1000 दाणे बनवायचे असतात, म्हणून तितकी मेहनत करावं लागते. तर आता ही मूग पेरलाय, तर हे एका दाण्यापासून ही किती दाणे तयार होतात हे विचार करा तुम्ही. आणि बघा आता किती छान वाटायला, नंतर लगेच शेंगा येतात खायला आणि गवत पण लगेच तेवढंच येते. तर असं मस्त छान फुटले. तर बघा चला, आपल्याला काम म्हणजे शेतातली कामं म्हणजे कमी नसतात. आता आपण गवारच्या शेंगा तोडायच्यात, कारण पावसानं आहे का ना गवारच्या शेंगा जास्त कमी लागायलेत आणि भाव वाढायले. ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्याकडे इतकी गवारी होती ना, छान छान पोताभर गवारी निघत होती, त्यावेळेस अक्षरशः 30 रुपये 40 रुपये किलोभर शेंगा देऊन आलेले आहेत आम्ही बाजारात. आणि आता 30 रुपये पाव किलो झाली आणि आता जास्त शेंगा नाहीत. तरी काय सगळी शेंगा तोडायला आलेत. लेकरं तर काय लेकरायचं खेळणी चालूच आहेत, काहीतरी खेळते ती. बघा आता मस्त किती शेंगा तरी निम्या उपटून काढल्यात. काय आहे इथं बघा, इकडं सगळ्याची कशी कामं चालवायची. तिकडं कारभार तोडतात, इकडं आमच्या अनिता तोडती, पप्पा तोडतात, आपापलं सारं धरलेत. आणि ही माझा सारा इथं मध्ये सोडाय बघा. तर अशा शेंगा लागल्यात. हे बघा, अगं बाई असं दे तुझं. हां, ह्या पावसामुळं बघा पाटी बकेट आणली होती ना, तर हे बघा अशा शेंगा चांगल्या लागल्यात. तरी कमी कमी शेंगा लागायल्यात, कारण आहे का ना पावसाळ्यात आहे ना थोडं. आता ही शेंड फुटायला लागलेत, ह्याला भरपूर शेंगा लागतात, असे फुलं लागायला लागल्यात. पण पाऊस थोडा उघडला की मग लागतात. तर हे गावरान शेंगा आहेत, जास्त चवदार लागते शेंगा. भाकरीवर खायला ते एक नंबर लागतात का. अशा शेंगा लागल्यात. आताशी भाव वाढत नाही, तर भावच नव्हता. पलीकडची तर काढून टाकली, थोडीशी लावलेली होती पलीकडं आधी, सगळ्यात आधी लावली होती आणि ही मागुटून लावलेली. तर बघा कशी शेंगा लागल्यात आहे का, दिसतात का. असंच असतं, ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस शेतकऱ्यापाशी ते माल नसतो, आणि ज्यावेळेस भाव काहीच नसतो त्यावेळेस एक नंबर माल राहतो. कोणता पण म्हणा, भाजीपाला, गवारच्या शेंगा म्हणा, भेंडी तर किती छान भेंडी होती. लावली त्यावेळेस 20 रुपये पाव किलो होती म्हणून लावली. एकतर पाणी पुराणा गेलं तरी पण लावली होती. आणि मग पुन्हा काय झालं, 100 रुपयाला कॅरेट देऊन यायचं, इतकी वेळ बेकार आली ती, म्हणून सोडूनच दिली. पाणी पण पुराणा म्हणून सोडून दिली आणि एवढीच गवारी ठेवली. तर बघा एवढीच आहे, एक 5-7 सारं येतं. आणि इथं होती ना गवारी, तर इथली आपण उपटून काढली आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ह्यात काहीतरी माळवं लावायचे. आणि पलीकडे बी घास होता, ती पण रान येचून मस्तपैकी रान क्लिअर केलं आहे सगळं. आणि अशी गवारी इथं. तर आता ही तोडायची आणि बी ही कुणाला लावायचं असल्यानंतर नंदिनी पुडी लावलेली आपण, तर मस्त छान शेंगा येतात त्याला. तर अशा शेंगा येतात. त्याला आता माझा सारा पाठीमागं राहिला आहे, तर आता मस्त शेंगा तोडू. आणि पाऊस यायला चालूच आहे बघा. आभाळ सगळं भरभरून आलेलं आहे आभाळ, त्यामुळं पाऊस लगेच येत आहे आता. त्यामुळं पटपटा तोडून घ्यावं लागते. आणि लगेच बाजारात बसून निघल्यावर भाव मिळतो जरा, पण आता म्हणजे डायरेक्ट व्यापाऱ्याला देऊन आलं की कमी भाव मिळतो. आणि बसून विकायच्या म्हणलं दिवसभर तर पाऊस घाणा घालतो, पुन्हा बाकीचे शेतात कामं असतात. त्यामुळं जसं जमन तसं आम्ही बाजारात मार्केटला देऊन येत असतो. ते एखाद्या वेळेस बसून निघतो, एखाद्या वेळेस व्यापाऱ्याला देऊन येतो. तर चला तोडूया शेंगा. खूप आता पाऊस आला तर अनेक राहून जाते शेंगा तोडायच्या. चला तर बाय मंडळी, सांगा तुमच्याकडे पण कुणाकडे किती पाऊस झाला आहे, कुणाकडे पेरण्या कशा झाल्या ते नक्की व्हिडिओ बघा. बाय.